मला असं वाटतं की अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाहीये। वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांची माझी देखील चर्चा होते। ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय जीआर काढल्यास सांगतो त्यावेळेस त्यांचं समाधान होतं आहे। आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादे काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही। त्यांची 45 सेवा आणि योजनांकरता मागणी येते, त्याचं बॅकएंड इंटिग्रेशन हे 26 नोव्हेंबर पर्यंत करायचा आम्ही निर्णय केलेला आहे। 200 सेवा आणि योजनांचं 26 जानेवारी पर्यंत आणि सगळ्या सेवा आणि योजनांचं 1 मे पर्यंत। आणि याच्यामध्ये आपले सरकार हे जे पोर्टल आहे याचं सेकंड व्हर्जन येणार आहे, जे अतिशय सोपं असणार आहे। गोल्डन डेटा आपण तयार केला असल्यामुळे एखाद्या व्यक्तीची मॅक्सिमम माहिती ही त्या रेकॉर्डवरच आपण कलेक्ट करणार आहोत, ती त्याला भरायची देखील आवश्यकता पडणार नाही। त्यामुळे अतिशय सोपी अशा पद्धतीची जी काही व्यवस्था आहे ती उभी राहणार आहे। आणि लोकांना जेवढे टप्पे आहेत, एखादी समजा सेवा मिळवायची आहे, सर्टिफिकेट मिळवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर 4 टप्पे असतील तर कुठल्या टप्प्यावर त्यांचा अर्ज आहे हे देखील पाहता येणार आहे आणि त्या निश्चित वेळेत ते पूर्ण होत आहे की नाही हे देखील त्यांना पाहता येणार आहे। म्हणजे लोकांना सेवा मिळणं हे डिजिटल होणार, प्रेडिक्टेबल होणार आणि कोणालाही हळूहळू ऑफिसेसमध्ये येण्याची आवश्यकता पडणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था करतो। आणि या सेवा व्हॉट्सअपवर देखील आपण उपलब्ध करून देतो आहोत। मला असं वाटतं यामुळे लोकांचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो अतिशय सोपा होईल आणि गव्हर्नन्समध्ये आपलं राज्य इतर राज्यांच्या तुलनेत पुढे जाईल, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। तिचा विरोध करावा पण समाजाचा आणि देशाचा विरोध करणं हे योग्य नाहीये। ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल अशी माझी अपेक्षा आहे। असं आहे की प्रत्येकाला अधिकार आहे याचिका करण्याचा, परंतु सरकारने जो जीआर काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे, तो कायदेशीर आहे। हा जीआर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही। हा जीआर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही। हा जीआर ज्यांच्याकडे पुरावा आहे, जे खरे पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो। त्यामुळे कोर्टातही आम्ही राज्य शासनाच्या वतीनं योग्य भूमिका मांडू। मी पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो, आपण जीआर नीट वाचा। कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही। कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे। मला असं वाटतं की अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाहीये। वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांची माझी देखील चर्चा होते। ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय जीआर काढल्यास सांगतो त्यावेळेस त्यांचं समाधान होतं आहे। आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादे काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही। सामाजिक दृष्टीने मी एवढं नक्की सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही। भारत पाक मुद्द्यावरती आता मॅच वरतून ठाकरे गट पंतप्रधानांना कुंकू पाठवणार आहे आणि निषेध मोर्चा काढणार आहे सिंदूर मोर्चामध्ये। मला असं वाटतं की नवरात्र येत आहे आणि नवरात्रामध्ये कुंकवाचं फार मोठं महत्त्व आहे। छत्रपती शिवाजी महाराजही आई तुळजाभवानीचा टिळा लावून त्या ठिकाणी युद्धाला समोर जात होते। त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित त्यांचं हिंदुत्व परत आलं असेल, कुंकवाचं महत्त्व समजलं असेल। त्यामुळे आई तुळजाभवानीचा टिळा जर ते पाठवणार असतील तर त्यांनी तो मलाही पाठवावा। आई तुळजाभवानीचा टिळा आम्ही निश्चितपणे लावू।